रामदास, तुम्ही इकडे लवकर या. तुमचे वडील घरी आले होते. जेवण खाणे झाल्यावर ते आपल्या घरी निघाले. पण वाईट झालं बघा, वाघानं हल्ला केला. पोटातली आटडी बाहेर काढली. आपल्या सासऱ्याचं हे बोलणं ऐकल्यावर रामदास धावत पळत सासऱ्यांच्या शेतातील पडवीकडे गेला. वडिलांची ती अवस्था पाहून त्याला रडू कोसळलं. वडिलांवर वाघाने हल्ला केला होता. त्यांच्या तोंडावर पंजा मारल्याचं दिसून येत होतं. त्याने रात्री 2:30 वाजता आपला भाऊ हिरामन याला फोन करून ही गोष्ट सांगितली. हिरामन आला आणि त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. वाघाने हल्ला केला तर वाघ इकडं आल्याचं कुठलं चिन्ह कसं दिसत नाही. त्याच्या पावलाचे ठसे तरी दिसायला हवेत. आणि या शंकेमुळे खुनाचा उलगडा झाला. या घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील हातरुंडी गावाच्या शिवारात टेंभुर्णीच्या माळीमध्ये शेतात झाप बांधून देवराम नाना हे एकटेच राहत होते. त्यांना हिरामन नावाचा 40 वर्षाचा मुलगा असून तो सर्वात लहान आहे. हिरामन, आपली बायको भारती, मुलगी योगिता आणि मुलगा कुणाल असे सर्वजण कामासाठी शेपूपाडा तालुका कळवण या गावी गेले आहे. तर देवराम गावित यांचा मोठा मुलगा रामदास हा त्याचे सासरे शिवराम व सासू रंगूबाई यांच्यासोबत पातळी तालुका सुरगाणा या परिसरात शेतात राहायला गेला आहे. देवराम गावित व शिवराम गवळी हे एकमेकांचे युवाई आहेत. बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता देवराम हे आपल्या युवायाकडे अर्थात पातळी तालुका सुरगाणा येथे गेले होते. आपल्या लेकीचे सासरे आले म्हटल्यावर शिवराम यांनी त्यांचा चांगला आदर सत्कार केला. देवराम यांनी तो आनंदाने स्वीकारला. दिवसभर तेथे राहिल्यानंतर ते आपल्या घरी जायला निघाले. आनंदाने घरी निघालेल्या देवराम यांना पुढे आपला काळ आला आहे याची जाणीव नव्हती. ते चालतच घरी जात असताना अचानक त्यांच्यावर वाघाने हल्ला केला आणि त्या वाघाने त्यांच्या पोटातील आतडी बाहेर काढली. त्यांच्या तोंडावर पंजा मारून त्यांना जखमी केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. आपल्या घरी आलेल्या युवयावर वाघाने हल्ला केल्याची माहिती मिळाल्यावर तेही सुन्न झाले. पण स्वतःला सावरत त्यांनी याची माहिती आपल्या जावयाला म्हणजे रामदास गावित याला दिली. रात्रीच्या वेळी ही घटना घडली होती. साधारण पहाटे 2:30 वाजता रामदासला याविषयी समजल्यानंतर त्याने लगेचच आपला लहान भाऊ हिरामन याला फोन केला आणि सांगितले, तू सकाळी लवकर घरी ये. गाढ झोपेत असलेल्या हिरामनला काहीच लक्षात आले नाही. नेमके कशासाठी आपल्या भावाने घरी येण्यास सांगितले आहे याचा विचार करतच तो पुन्हा झोपी गेला. त्यानंतर सकाळी 6:30 वाजण्याच्या दरम्यान हिरामन याने रामदासला फोन लावला. अरे, तू रात्री फोन केला होता, मला सकाळी कशासाठी घरी बोलवलं होतं, नेमकं काय झालंय रे? यावर रामदासने दीर्घ श्वास घेत त्याला सांगितले, अरे, काल दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 4 वाजता आपले वडील पातळी गावी येथे गेले होते. ते माझे सासरे शिवराम गवळी यांच्या घरी गेले होते. तिथून घरी परत येत असताना त्यांच्यावर वाघाने हल्ला केला. त्यांच्या पोटातील आतडे बाहेर काढली. तोंडावर पंजा देखील मारला आहे आणि त्यामुळे ते मरण पावले आहे असे मला शिवराम गवळी यांनी कळवले आहे. आपल्या वडिलांचा मृतदेह माझ्या घरी आणला असून तू ताबडतोब इकडे ये. रात्रीच्या वेळी आपल्या भावाने सकाळी घरी येण्यास सांगितले आहे. त्यामागे हे कारण आहे म्हटल्यावर हिरामनला रडू कोसळलं. पण स्वतःवर ताबा ठेवत तो आपल्या कुटुंबासह रामदासच्या घरी जाण्यास निघाला. रामदासच्या घरी गेल्यानंतर हिरामन याला वडील देवराम हे रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले दिसून आले. त्यांच्या पोटातील आतडी बाहेर आली होती. तोंडावर गंभीर जखमा दिसत होत्या. हिरामन याने बारकाईने वडील देवराम यांच्या मृतदेहाची पाहणी केली. त्यांच्या अंगावरील जखमा पाहून त्याच्या मनात वेगळी शंका निर्माण झाली. वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या त्या खुणा दिसून येत नव्हत्या, कारण तोंडावर व पोटावर कोणत्या तरी हत्याराने मारहाण झाल्याचा संशय हिरामनच्या मनात निर्माण झाला होता. वाघाच्या हल्ल्यात अशा जखमा होऊ शकत नाही. वडिलांसोबत काहीतरी घातपात झाल्याचे त्याला स्पष्टपणे दिसून येत होते. गावामध्ये देवरामवर वाघाचा हल्ला झाल्याची आणि त्यात ते मरण पावल्याची चर्चा सुरू झाली होती. सुरुवातीला लोकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. गावात वाघ शिरला आणि त्याने एकावर हल्ला करून ठार मारले म्हटल्यावर लोकही भयभीत झाले होते. गावात वाघ शिरला म्हटल्यावर वाघाच्या पायाचे ठसे दिसायला हवे होते. तो कुठून आला आणि हल्ला करून कुठल्या बाजूने गेला
याची गावातील लोकांकडून पाहणी होऊ लागली, पण वाघाच्या पंजाचे ठसे कोठेच आढळून आले नाही. त्यामुळे लोकही याबाबत चर्चा करू लागले. हिरामन आणि गावातील लोकांचे यावर एकमत झाले, म्हणून त्यांनी रामदासचे सासरे शिवराम यांना याविषयी विचारायला सुरुवात केली. अरे, तू म्हणतोय वाघाने हल्ला केलाय, पण तो वाघ कुठून आला आणि कुठल्या बाजूने गेला, तू स्वतः पाहिला का? यावर शिवरामला काही सूचनाशे झाले, तरी उसने अवसान आणत तो म्हणाला, मी काय खोटं बोलतोय होय रे? तुझ्या वडिलांवर वाघानंच हल्ला केलाय, ही काय आतडी बाहेर काढली या? तोंडावर पंजा सुद्धा मारलेला दिसतोय की नाही? वाघ अशी आतडी बाहेर काढीत नाही हो, ही तर कुठल्या तरी हत्याराने बाहेर काढलेली दिसतेय. वाघ आला म्हणता तर त्याच्या पायाचं ठसं कसं दिसत नाही. यावर शिवरामला काही बोलायचं सूचनाचं झालं. दरम्यान कुणीतरी या घटनेची माहिती सुरगाणा पोलीस ठाण्यात दिली होती. माहिती मिळताच सुरगाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शिवराम गवळी याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, पण त्याचं हे अवसान काही वेळच टिकलं, कारण पोलिसांच्या प्रश्नांच्या भडीमारापुढे तो टिकला नाही. अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. शिवराम गवळी आणि देवराम गावित यांच्यामध्ये पैशावरून वाद होता. त्या पैशासाठी देवराम हा शिवरामच्या घरी आला होता. तेव्हा शिवराम आणि त्याची बायको रंगूबाई यांनी त्याचे स्वागत केले आणि घरासमोर ते तिघेजण म्हणजे शिवराम, रंगूबाई आणि देवराम हे दारू प्यायला बसले. दारू चढू लागली तसा त्यांच्यामध्ये पैशाच्या कारणावरून वाद सुरू झाला. देवरामने शिवरामकडे पैशाची मागणी केली असता शिवराम आणि रंगूबाई हे दोघेजण प्रचंड चिडले आणि दोघांनी भांडणामध्ये कुऱ्हाड आणि फाळण्याने तोंडावर मारून त्याच्या पोटातील आतडेही बाहेर काढली. त्यात देवराम गावित मरण पावला. देवरामला ठार मारल्यानंतर भानावर आलेल्या शिवराम आणि रंगूबाईने बनाव रचला. त्यांनी आपला जावई रामदास याला सांगितले की देवराम याच्यावर वाघाने हल्ला केला असून त्याच्या पोटातील आतडी बाहेर काढली, तसेच तोंडावर पंजा मारल्याने ते मरण पावले आहेत. रामदासलाही सासऱ्याने सांगितलेली गोष्ट पटली. सासऱ्याने जे सांगितले तेच त्याने हिरामनला सांगितले, पण हिरामनला मात्र ते पटले नाही. त्याच्या चाणाक्ष नजरेने हा घातपात असल्याचे ओळखले. शेवटी त्याच्या आणि गावातील लोकांच्या हुशारीने पोलिसांना बोलावून हा गुन्हा उघडकीस आणला. वडील देवराम गावित यांच्या खून प्रकरणी हिरामन देवराम गावित याने सुरगाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कलम 103 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शिवराम गंगा गवळी, रंगूबाई शिवराम गवळी, राहणार पातळी, तालुका सुरगाणा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजता शिवराम गंगा गवळी यांच्या पातळी येथील शेतातील घरासमोरच्या पडवीत देवराम गावित यांना शिवराम गंगा गवळी व रंगूबाई गवळी या नवरा बायकोनी काहीतरी अज्ञात कारणावरून कुऱ्हाड आणि फाळण्याने त्यांच्या तोंडावर व पोटावर मारून पोटातील आतडी बाहेर काढून जीवे ठार मारल्याचे हिरामन यांनी फिर्यादीत म्हटले आहे. वाघाच्या हल्ल्यात योयाचा मृत्यू झाल्याचा बनाव शिवराव गवळी यांनी केला. मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व पोलिसांनी याचा पर्दाफाश केला. आर्थिक देवाणघेवाणीतून ही हत्या करण्यात आल्याचे उघडकीस झाले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.